विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। आताच पाहिलेल्या बातमीवरून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आता ठरलेला आहे। 90 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सकाळपासूनच 35,000 रुपये हेक्टरी रक्कम आता जमा होऊ लागली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे, दिवाळीच्या आता बघा शेतकरी बांधवांनो, आज दिवाळी आहे बघा, पहिल्याच दिवशी लाभ सुनिश्चित झालेला आहे, म्हणजे की तुम्हाला आज लाभ मिळणार आहे। सकाळी बघा 10 वाजल्यापासून पैशांचे वितरण आता सुरू झालेले आहे, म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता गावागावात आनंदाची लहर पसरलेली आहे। गेल्या 2 आठवड्यापासून डीबीटीच्या माध्यमातून पैसे मंद गतीने जमा होत होते, परंतु आज सरकारच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना थेट या ठिकाणी चेकद्वारे, म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट बँकांना चेक दिला आहे, म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम वितरित होत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाची बातमी आता या ठिकाणी आलेली आहे। आज राज्य सरकारने बघा 960 कोटी रुपये महत्त्वाच्या बँकांना चेकद्वारे दिले आहे। या पावलामुळे शेतकऱ्यांचे पैसे थेट आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागलेले आहे। अतिवृष्टी बघा, नुकसान झाले आणि पीक विमा बघा याचे देखील पैसे आता समाविष्ट करण्यात आलेले आहे। शेतकऱ्यांना दिवाळीला पहिल्या दिवशी लाभ मिळाल्यामुळे बघा आता शेतकरी आनंदाने नाचू लागलेले आहे। गावागावामधल्या बँकांमध्ये गर्दी झाली असून उत्साहाचे वातावरण आता निर्माण झालेले आहे। बघा दिवाळी दिवशी म्हणजेच की आता काहीच तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। राज्य सरकारने बघा आता या ठिकाणी टप्प्याटप्प्यामध्ये पैसे देण्याचा निर्णय जाहीर करून बघा आता ठिकाणी पैसे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत। ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग अत्यंत समाधानी आता झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मराठवाड्यामधील शेतकऱ्यांना सकाळी 10 वाजल्यापासून 15,000 रुपये अतिवृष्टी आणि 20,000 रुपये पीक विमा मिळत आहे। सर्व शेतकऱ्याला आता लाभ मिळत आहे। बघा कोणीही आता वंचित राहणार नाही। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता हसू आले आहे आणि बघा बँक कर्मचाऱ्यांचेही आता समाधान झाल्याचे दिसत आहे। सरकारने प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये लाभ वितरणाचे आदेश आता दिले आहे। गावागावात आता आनंद पसरला आहे। बघा दिवाळी आता शेतकऱ्यांची गोड झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी थेट लाभ मिळत आहे। शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। सर्वांच्या खात्यावर लाभ आता वेळेस जमा होत आहे, अशी खात्री मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे हे सर्वांना माहीत आहे। बघा त्यापैकी 16 जिल्ह्यामध्ये बघा मागील आठवड्यामध्ये लाभ वितरण झाले आहे। उर्वरित 20 जिल्ह्यांमध्ये आज पैशांचे वितरण सुनिश्चित करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनी उत्साहाने बँकांमध्ये गर्दी केली असून प्रत्येक गावात आता लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। काही जिल्ह्यांमध्ये लाभ आधीच वितरित झालेला असून राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये आज वितरण सुरू झाले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची खात्री आज दिली आहे। गावातील शेतकरी बांधव अत्यंत आनंदी आज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दिवाळीच्या पहिल्या दिवशी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठा ठरलेला आहे, म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याला आज लाभ मिळण्यात आता सुरुवात सुरू झाली आहे। यवतमाळ, सिल्लोड बघा फुलंब्री, वैजापूर, गंगापूर, पैठण,
कन्नड या भागामधील शेतकऱ्यांना आता पैसे जमा होत आहे. सर्व शेतकऱ्यांना आता लाभ मिळत आहे. कोणालाही आता वंचित राहून दिले जाणार नाही. गावागावात आज आनंद पसरला असून बँकांमध्ये देखील आता गर्दी झालेली आहे. शेतकऱ्यांनी उत्साहाने आपल्या खात्याचे तपशील तपासले आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी सर्व खात्यांमध्ये बघा लाभ वितरण करण्याचं आता सुनिश्चित केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये आता या ठिकाणी आनंदाने दिवाळी साजरी होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, वरोरा, चिमूर, नागबीर, ब्रह्मपुरी, सिंधाई, मूल, गोंडपिंपरी, बघा पोंबुर्णा, बघा सावली, राजुरा, बघा कोपना या भागामधील शेतकऱ्यांना 35,000 रुपये जमा होत आहे. अतिवृष्टी व पीक विमा यांचा समावेश असून बघा दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न आता सरकारने केलेला आहे. बघा त्यासोबत शेतकरी बांधवांनो, बघा गोंडपिंपरी, बघा आणि त्यानंतर पोंबुर्णा, सावली, राजुरा, बघा हे असे महत्त्वाचे गावे आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, याच ठराविक जिल्ह्यामध्ये निधी वितरण होत आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. बँकांमध्ये गर्दी असून आता लोक थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट निधी रक्कम जमा होत आहे. मुख्यमंत्री साहेबांनी सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची खात्री आज या ठिकाणी आताच 2 मिनिटापूर्वी दिली आहे. ग्रामीण भागामधील शेतकरी उत्साहित आहेत. बघा दिवाळीच्या पहिल्या दिवशी हा ऐतिहासिक निर्णय आता घेण्यात आलेला आहे. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, ज्यांना जिल्ह्यामधील 8 तालुक्यांमध्ये आज लाभ वितरित होत आहे, तर बघा ज्यांना अंबड, भोकरदन, बदनापूर, बघा घनसावंगी, त्यानंतर शेतकरी बांधवांनो परतूर, बघा मंठा, जाफराबाद या भागामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आता आदेश दिले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज समाधान दिसत आहे. बघा गावागावात आनंदाची लहर आज पसरली आहे. सर्व शेतकऱ्याला लाभ मिळत आहे. कोणीच आता वंचित राहणार नाही. गावागावामधील बँकांमध्ये आज या ठिकाणी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील बघा शेतकरी बांधवांनो, बघा नवापूर, शहादा, तळोदा, बघा अक्कलकवा, नकरानी, धडगाव भागातील शेतकऱ्यांना आज लाभ या ठिकाणी जमा होत आहे. सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. कोणीही आता वंचित राहणार नाही. अपात्र या ठिकाणी आता या ठिकाणी जे शेतकरी अपात्र आहे त्यांना लाभ या ठिकाणी मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, बघा परंतु अपात्र काहीच शेतकरी आहे, जवळपास अपात्र यादी दिलेली नाही. EKYC असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. गावगावात आज आनंद पसरलेला आहे. त्याचसोबत पुढील जिल्हा कोणता आहे शेतकरी बांधवांनो, लगेच आता पाहून घ्या. नांदेड जिल्हा. आज दिवाळी गोड झाली. मुख्यमंत्र्यांनी आता हा निर्णय ठरविलेला आहे. बघा अर्धापूर, बोकर, बिबोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, बघा हिमायतनगर, कंधार, किनवट, बघा लोहा, माऊर, मुदखेड, मुखेड, नायगाव, उंबरी या भागांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे याची खात्री आज मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. गावात आज आनंद पसरला आहे. आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. मुख्यमंत्री साहेबांच्या प्रयत्नांना आता यश आलेले आहे. म्हणजे की बघा त्यांनी निधी वितरितच केला नव्हता. त्यासोबत पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा परभणी जिल्ह्यातील बघा गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, बघा
पालम, मानवत, पूर्णा अशा तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. सर्व शेतकऱ्याला थेट आता लाभ मिळत आहे. दिवाळी आता गोड झालेली आहे. बघा, बँकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे आनंदाची लहर आता पसरली आहे. सर्व शेतकऱ्याला लाभ मिळू लागलेला आहे. आज कोणताही शेतकरी बांधव यापासून वंचित राहणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आता सांगितल्याप्रमाणेच बघा जे काय बघा जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, गंगाखेड, बघा मानवत, पूर्णा अशा तालुक्यांमध्ये निधी आज जमा होत आहे. शेतकऱ्यांची दिवाळी आज खऱ्या अर्थाने गोड झालेली आपल्याला आज पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. कारण की सरकारने सांगितल्याप्रमाणे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आणखीन जर महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर एक KYC करून घ्या. एक KYC जर नाही केली तर तुम्हाला 1 पण रुपया मिळणार नाही अशी सूचना डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी आताच्या ठिकाणी दिली आहे. आता ही बातमी न्यूज चॅनलला आली आहे. कसल्याही प्रमाणे बघा, आता तुम्हाला कोणताही या ठिकाणी तुम्हाला आता काही या ठिकाणी असं घडणार नाही की तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. आज पैसे येणारच आहेत अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली. तर ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.